सरकार म्हणून तो जाहीरनामा जनतेने पूर्ण स्वीकारला आणि म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालं। मी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेजी यांचं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांतर्फे त्यांचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। एकनाथजींनी महायुती प्रचंड मजबूत केली आहे। ते महायुतीचे नेते आहेत, पुढच्या काळात ते महायुतीचे आमचे नेते आहेतच। शिवसेना मजबूत करण्याकरता आणि भारतीय जनता पार्टी आणि आमचे तीनही पक्ष पुढे नेण्याकरता एकनाथजींनी मोठं काम केलं आहे। मी पुन्हा एकदा एकनाथजींच्या भूमिकेचं स्वागत करतो। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे केंद्रीय नेतृत्व अमित शाह आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जे काही निर्णय करेल त्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला। मी पुन्हा एकदा आमच्या पक्षातर्फे एकनाथजींचं अभिनंदन करतो। नाही, आता त्याच्याबद्दलचा आम्हाला निरोप येईलच। एकनाथजींनी स्पष्ट केलं आहे की आमच्या नेतृत्वाशी ते बसतील। आमच्या नेतृत्वासोबत बसून माननीय प्रधानमंत्र्यांची आणि अमित शाह साहेबांचं त्यांचं बोलणं झालं असं त्यांनी म्हटलं आहे। खरं तर आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी एकनाथजी बसतील, आमचे देवेंद्रजी, अजितदादा सर्व बसतील आणि एकदा सरकार बनवण्याकरता योग्य पद्धतीने काय केलं पाहिजे। शेवटी सरकार महायुतीचं आहे, त्यामुळं किती मंत्री असावे, शिवसेना किती असावी, भाजप किती असावी, अजितदादा किती असावे, काय काय त्या ठिकाणी पोर्टफोलिओ कुणाला जावे, काय काय पालकमंत्री कुठले असावे, असं एक महायुतीचं शेवटी सरकार असताना अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो। त्यामुळे केंद्रात आमचे नेते बसतील आणि एकनाथजी बसतील आणि निर्णय करतील। सर, फडणवीसांच्या नावाला शिंदेंचा पाठिंबा आहे असं समजायचं का? आता असं आहे, माननीय एकनाथजींनी काय म्हटलं, माननीय एकनाथजींनी काय म्हटलं की केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे गृहमंत्री, आमचं केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल त्या निर्णयाच्या पाठीशी पूर्णपणे एकनाथजी आणि शिंदेसाहेब, एकनाथजी शिंदेसाहेब आणि पूर्ण शिवसेना उभी राहील हे त्यांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे केंद्रीय नेतृत्व आता योग्य निर्णय करेल। आता माननीय एकनाथजींनी सांगितलं आणि मी सांगतोय तुम्हाला की केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करेल त्याला सर्वांची मान्यता आहे। म्हणजे आता लोक जे विरोधी पार्टीचे लोक एकनाथजी रोळा बनलेले आहेत, एकनाथजी सरकार स्थापन करून देण्याकरता त्या ठिकाणी आडवे येत आहे। हे जे एकनाथजी बद्दल प्रश्नचिन्ह उभे केले होते, एकनाथजी बोलत नाही आहे, म्हणजे एकनाथजीच्या भूमिकेबद्दल जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ते सर्व संपले। एकनाथजींनी स्पष्टपणे सांगितलं की केंद्रीय नेतृत्व आपलं जे काही निर्णय करेल, शेवटी जी महायुती झाली आहे ते मोदीजी, अमितभाई या केंद्रीय नेतृत्वाला सोबत घेऊन झाली आहे आणि त्यामुळे एकनाथजींनी जे स्पष्ट केलं ते पुढे होईल। निश्चितपणे आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल। मी वारंवार सांगतोय तुम्हाला, वारंवार तुम्ही उल्लेख करून या ठिकाणी हे करताय। बघा एकनाथजींनी काय म्हटलं, केंद्रीय नेतृत्वाशी बसून जो काही केंद्रीय नेतृत्व सांगेल त्या पद्धतीचा निर्णय करतील आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल जे भाजपाबद्दल काही त्यांच्या भूमिकेबद्दल, भाजपाबद्दल त्यांची भूमिका योग्य नाही आहे, भाजपाबद्दल त्यांचे काही अनुकूल नाही आहे असं वगैरे एकनाथ शिंदेजीबद्दल जे बोललं जात होतं, त्यांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला डॅमेज करण्याचा प्रयत्न होता। त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि उद्यापर्यंत तुम्हाला कळेलच। केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल तो भाजपालाही मान्य असतो, तो एकनाथजीलाही मान्य असतो, तो अजितदादालाही मान्य असतो। मी आपल्याला आता तुम्ही प्रश्नाला पुन्हा गोलगोल फिरवतायत। काही प्रश्न उद्याकरता ठेवा, काही उद्या बोलू, काही परवा बोलू, आपण रोज बोलू, काळजी करू नका, मी रोज बोलणार आहे। पण मी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेजी आणि संपूर्ण शिवसेना आणि एकनाथजीच्या भूमिकेबद्दलचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। देखिए, महाराष्ट्र के महायुति के एक हमारे अत्यंत महत्वपूर्ण सीनियर लीडर्स जो महायुति को बहुत ही अच्छे तरह से जिन्होंने आगे लेकर गया,
और बहुत ही बड़े दिल के नेता हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का मैं